घर आपलं स्वतःचं घर. ऐकताना व्यवस्थित ऐकलं ना की तुम्हाला क्लॅरिटी येईल की मला काय बोलायचंय. स्वतःचं घर, स्वतःची जागा, कागदपत्र स्वतःच्या नावावर आपल्या, म्हणजे पहिल्या जेवढी आजोबा पंजोबा पिढीनपिढी आहे, आणि ती पिढीनपिढी तिथे राहते त्या गावात. म्हणजे कुठल्याही कोकणातला कुठलाही गाव असू दे किंवा भारतातली कुठलीही अशी परिस्थिती असू दे, कुठल्याही गावातली, घर स्वतःच्या नावावर, जागा स्वतःच्या नावावर, शेतजमिनीची जागा स्वतःच्या नावावर, कागदपत्रे स्वतःच्या नावावर. आणि कोणी येतो आणि म्हणतो तुम्ही जागा खाली करा, आम्हाला इथं मोठे मोठे कारखाने उभे करायचे आहेत, प्रकल्प उभे करायचे आहेत. म्हणजे कोणी आणि जबरदस्तीने, म्हणजे जरी आपली ही नसली, आपल्याला जरी आम्हाला, आता कोकणातल्या माणसाचं कसं आहे तुम्हाला सांगतो. कोकणातल्या माणसाला ना आता काय काय जण म्हणतात आम्हाला इथं जर हा कारखाना बनला किंवा हा हा प्रकल्प आला किंवा हा विकास आला तर तुम्हाला एवढा रोजगार मिळेल. तर मला म्हणायचं आहे, कोकणातला माणूस हा रोजगाराशिवाय सुद्धा राहू शकतो. त्यामुळं सरकारने कोकणातल्या माणसाच्या रोजगाराची काळजी ही कधीच करू नये. तो जरी त्याला नोकऱ्या नाही भेटल्या कुठं, तरी तो निसर्गातून रोजगार निर्माण करू शकतो. कारण जर कोकणातला निसर्ग जर टिकला ना, तर रोजगार आपोआप निर्माण होतील. आणि जरी रोजगार निर्माण नाही झालं तरी माणूस सुरुवातीचे पावसाळ्याचे 4 महिने पालेभाज्या म्हणू नका, दारची भाजी म्हणू नका, भारगीची भाजी म्हणू नका. आता प्रत्येक गावात हे सगळे वेगळे वेगळे असतील नाव. पालेभाज्या म्हणू नका, आंबे म्हणू नका, काजू म्हणू नका. पावसाचे 4-5 महिने त्या माणसाला फक्त तेल लागतो आणि चटणी मीठ लागतं. आणि जर माणसाने काजूची बाग केली किंवा आंब्याची बाग केली किंवा अजून कसला तरी छोटा मोठा कोकम म्हणा, असे बरेचसे केले, तरी त्यातनं ते रोजगार निर्माण करू शकतील. त्यामुळे सरकारने कोकणातल्या माणसाच्या रोजगाराची काळजी करू नये. आणि काळजी केली तर निसर्गाला टिकून आंबा किंवा काय हे काय करू शकतो, ज्या कारणाने निसर्गाचा वाट लागणार नाही. आता बघा, ते बारसूला पण झालं होतं. स्वतःची त्या लोकांची जागा, स्वतःची कागदपत्रे त्यांच्या नावावर त्या लोकांना द्यायची नाही. त्या लोकांना तिथे शेती करायची. ती लोक जागा खाली करता नाहीत म्हणून वरतून पोलिसांची झुंडच्या झुंड लाठी घेऊन त्यांना मारायला, हाकलायला. झुंडच्या झुंड हाकलायला. आणि ऑर्डर कुठनं? वरनं ऑर्डर. आता मला सांगा, त्यातले पोलीस असे पण असतील. आता पोलिसांच्या शरीरावर वर्दी म्हणजे त्याला वजन पाहिजे. वजन पाहिजे म्हणजे समोरचा एखाद्या गरीबाचा हक्क आहे तिथं. जरी वरतून ऑर्डर आली, जरी पंतप्रधानांकडून ऑर्डर आली, जरी मुख्यमंत्र्यांकडून ऑर्डर आली, जरी कुठल्याही नेत्याकडून ऑर्डर आली, कुठल्या पोलिसांकडून ऑर्डर आली, DSP कडून ऑर्डर आली, तरीही जे सामान्य असतात पोलीस, त्यांनी वर्दी चढवले म्हणजे त्या वर्दीत इमानदारी पाहिजे. की जर गरिबांना नको आहे, जागा नको आहे त्यांना तिथं, जागा म्हणजे कारखाना त्यांना तिथं नको आहे, त्यांना त्यांच्या जागेवर शेती करायची. आता त्यांना त्यांच्या जागेवर शेती करायचं, मग तिथं संबंध थोडी येतोय सरकारचा जबरदस्ती करायचा. आणि ती लोकांना तिथं जायचं नाही म्हणून पोलिसांची झुंडचे झुंड पाठवायचे, काठीने त्यांना हाकलायचे. हा कायदा कोणता आहे?
हा खरंच भारतातला कायदा आहे का जबरदस्तीचा कायदा आहे का गुलामशाहीचा कायदा आहे, कुठला कायदा आहे हा कायदा कोणता आहे? सामान्य माणसाला त्याची जागा आहे तिथं, तिथे तो राहतोय, पिढ्यानपिढ्या तिथे राहत आहेत, त्यांना शेती करून सुखाने राहायचं आहे, तरी ही एवढी जबरदस्ती कशामुळे? काय काय पोलिसांना माहिती असतं, काय पोलिसांना माहिती होतं, काय पोलिसांना माहिती होतं की ह्या गरिबांसोबत आपण जो करतोय ते चुकीचं आहे. ह्या गरिबांसोबत आपण जो करतोय, आता बारसूला पण झालं बघा, त्या गरिबांसोबत आपण जे वागतोय ते चुकीचं हे माहिती होतं, पण पोलीस ते बोलायची हिंमत का करत नाहीत? कारण पोलीस ड्युटी करतात, ड्युटी. पोलिसांना वरतून ऑर्डर आलेली आहे, वरतून ऑर्डर. अरे वरतून जरी ऑर्डर आली तरी आपल्याला चांगलं वाईट हे कळतंच ना, समोरच्याची चुकी नाही आणि आपण त्याला फाशी देतोय. मग ह्याच्यात चुकीचा कोण ठरला? पोलीस ठरला का सामान्य माणसं ठरली? त्यामुळं सगळे कोकणातले चाकरमानी, जरी तुम्ही कामात इकडं शहरात व्यस्त असलात, कर्ज फेडण्यात व्यस्त असलात, तरी थोडंसं लक्ष गावाकडे आपलं असू दे. नाहीतर एक दिवस असं येईल, इकडं आपण शहरात बिझी राहू आणि गावाकडे सगळं संपून जाईल. कारण जी परिस्थिती बारसूवर आली होती, आता नाणारमध्ये जेव्हा परिस्थिती आली होती प्रकल्पांची, तेव्हा काही लोकांना असं वाटत होतं, जेव्हा कर्नाटकमध्ये पण अशा काही गोष्टी, कर्नाटकच्या तिकडे जेव्हा अशा गोष्टी झाल्या, तेव्हा काही लोकांना असं वाटत होतं तिकडं होतंय ना, आपल्याला काय करायचं, आपल्याकडे काय होतंय. त्या अयोध्येला पण झालं होतं. अयोध्येला त्या सगळ्या जिथं जी लोक राहत होती, सगळ्यांच्या घरावर बुलडोजर फिरवलेले आहेत. मंदिर बांधायला बुलडोजर फिरवले सगळ्यांच्या घरात. बरेचसे अशी लोक होते, त्यांच्या रस्ते वाढवायला बुलडोजर फिरवलेले आहेत. आणि करोडोंचं मंदिर बांधलेलं आहे, राम मंदिर, करोडोंचं मंदिर. आता मला सांगा, गरिबांचे घर उद्ध्वस्त झाले आणि राम मंदिर करोडोंचं बांधलंय. मग त्या मंदिरात जो राजा आईवडिलांचा ऐकून स्वतःचं राज्य सोडतो आणि वनवासाला जातो, रामाने स्वतःचं राज्य सोडून राम वनवासाला गेला. मग गरिबांचं सगळ्या घराचा उद्ध्वस्त जो झाला, तो बघून तो राम ते एवढ्या करोडून बांधलेला मंदिर आहे, त्याच्यात रामाला जावंसं वाटेल का? आता मला बोलायचं आहे की जी आता अयोध्येच्या लोकांवर परिस्थिती आली, आता बारसूच्या पण लोकांवर परिस्थिती आली, ती परिस्थिती पुढे येईल की नाही मला काय माहित नाही. पण कोकणातले सगळे चाकरमानी किंवा भारतातले सगळे नागरिक, कोकणवासी सावध राहणं खूप महत्वाचं आहे, खूप. कारण आताचा कायदा आहे ना, मला असं वाटतं थोडंसं जबरदस्तीचा कायदा आहे, हुकुमशाही कायदा. जरी सामान्य माणसाची, गरिबाची चुकी नसली तरी त्याला त्या पोलीस बांबून मारतायत, दांडक्यान मारतायत, हाकलतायत. मग हा कायदा आहे कुठला? चुकी असली तर कुठेतरी पोलीस कटडीत ठेवलेत, हे ठीक आहे. अरे चुकी नाही त्या माणसांची आणि त्यांच्याच माग लागलेत. तुम्हाला इथनं आता हाकलायचं आहे, इथं आम्ही कारखाना आणतोय, त्या माणसांची ही घ्या ना, परवानगी घ्या, त्या माणसांची परवानगी घ्या, त्यांना जायचंय का नाही जायचंय. त्यामुळं आपल्याला आता कुणाशी भांडणं किंवा आपल्याला ह्याच्यात वेळ वाया नाही घालवायचं, पण सावध राहा, सावध. कारण जी परिस्थिती बारसूवर आली, ती परिस्थिती कुठल्याही गावावर, कुठल्याही याच्यावर येऊ शकते. आणि काही लोकांच्या डोक्यात हे शिरतच नाही की निसर्ग जर वाचला नाही तर सगळेच संपतील.
त्यामुळं सरकारने, मला म्हणायचं सरकारने कोकणातल्या माणसाचा रोजगाराचा टेन्शन घेऊच नाही. ती लोक बरोबर सुखाने चटणी मीठ भाकरी खाऊन बरोबर आहेत. आणि कोकणातल्या माणसाला जरी रोजगार नसला तरी ती माणसं काहीही विकून, निसर्गातला काहीही विकून तो त्यांचं पोट भरू शकतात. त्यामुळं त्याची अजिबात सरकारने काळजी करू नये. आणि कोकणातल्या सगळ्या माणसांनी आता चाकरमाने इकडे आलेत ना, हे शहरात हे सगळे शहरातली गावातली माणसं इकडे आलेत. मला वाटतं त्यांचं थोडंसं दुर्लक्ष होत चाललंय. आणि त्यांचा म्हटलं तर मला पण घ्या त्याच्यात, आपला दुर्लक्ष होत चाललंय. हे बघा, जर आपला कोकण व्यवस्थित टिकला ना, तर आपल्याला कधीच उपाशी राहायची वेळ येणार नाही. पण जर आपला कोकण जर टिकला नाही, निसर्ग जर टिकला नाही, तर भीक मागायची वेळ येईल आपल्यावर. तर असंच काही बोलायचं होतं. आणि तुम्ही सरकारचं असंच आता तर हे 5 वर्षात मला वाटतंय सरकारचं थोडंसं उलट आहे. म्हणजे जबरदस्ती अरे रावी. आता गरिबांना पाहिजे का नको पाहिजे काय विचारणं नाही. त्या अयोध्येला पण तेच झालं, आणि ते आता बारसूला पण आपल्या इथं झालं होतं तेच झालं. पण ते बारसूची लोक आहेत ना, भयानक लोक, भयानक. त्यांना मानली पाहिजे, बारसूच्या लोकांना मानली पाहिजे. मग जेव्हा अयोध्येचं मंदिर बांधताना लोकांच्या घरावर जे बुलडोर जे फिरवले झाले, तेव्हा ती भरपूर लोक होती, ती सरकारला थांबू नाही शकली अजिबात. पण जी बारसूची लोक होती, नेमकीच 50-100 लोक नेमकीच थांबवली. त्या लोकांनी थांबवली. अरे कोकणातला माणूस लढतो त्याच्या जागा जमिनीसाठी, म्हणजे काय, कुणाला त्रास द्यायसाठी नाही. तो त्याच्या पोटासाठी लढतोय, पोटापाण्यासाठी. तुमचे मोठे मोठे करोडोचे नोकरी देणारे, त्यांना तसल्या नोकऱ्या नको आहेत. त्यांना पोटापाण्याचा प्रश्न आहे. कोकणातल्या प्रत्येक माणसाला पोटापाण्याचा प्रश्न आहे. ती निसर्गात राहूनच सुखी आहेत, आणि तोच त्यांचा जीवन आहे. आणि तो त्यांचा जीवन जर सरकार बदलायच्या मार्गावर असेल, तर तो निसर्गच इतके वाईट दिवस आणेल माणसांवर, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. तर कोकणातल्या सगळ्या माणसांनी थोडंसं सावध राहावा. थोडंसं आपलं लक्ष गावाकडे सुद्धा असू द्या. कारण जी आता जुनी पिढी आहे, ती जरी त्यांचं आता वय झालं असलं तरी आपण लक्ष दिलं तर ते टिकून राहू शकतं. तर अशाच काही गोष्टी आपण बोलत राहू. काही क्वेरीज असतील कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि मी जे बोलतोय ते असं नाही की तुम्ही आता बदला. मी काही चांगल्या गोष्टी शेअर करत राहणार. कानाव आपल्या माणसांचे जाईल तोपर्यंत ठीक आहे. बदललं न बदललं सगळ्यांच्या हातात आहे. तर काही गोष्टी शेअर करत जाईन मी. काही क्वेरीज असतील कमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.